जाऊ का मी? ओळखलत मला? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझं लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो कोणी निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य होता. हो, 1 जानेवारी 1847ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि मी त्या शाळेत पहिली शिक्षिका म्हणून शिकवू लागली. पहिली शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होती. अरे, शिळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, पण वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनांची मात्र धर्म बुडाला म्हणून सतत कोल्हेकोई सुरू होती. अहो, सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कस का धर्म बुडतो यांचा? इतका तकलाद असू शकतो धर्म माणसांसाठी असतो का धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रगती आड येणारी प्रत्येक धूळ उडली काय आणि तरली काय? आम्हाच काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान सुद्धा होता, पण उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. शेठजी मला म्हणत, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसवा पुसायची आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे. तू देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. असंच नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना अचानक एक घटिंगळ माझ्या समोर आला. तो म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. तुला तुझ्या अब्रू प्यारे की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी नेवसे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पैलवानांची पत्नी होते ती. त्या क्षणी त्याच्या कानाखाली सडसडीत जाळ करत भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्या क्षणी त्याला सुनावलं, आज माझ्या समोर आलास, तुझं थोबाड फुटलाय. पुन्हा कधी माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन मी. तो कसा सावरून तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले बंधू भगिनी त्याचीच वेळ अब्रू झालेली पाहताच निमून निघून गेले. अहो, तुम्हाला एकच सांगायचं, आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं, शिव्या दिल्या, मी गप्प राहिले, पण आता नाही. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. काशीबाई नाटू, कोवळ्या वयाची बालविधवा, तिच्या आप्तसखियांमुळे ती गरोदर होती. अशा या प्रकरणात बदनामी होते ती महिलांचीच, आणि याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. ती म्हणाली, मला जगायचं नाही, मला नाही जगायचं, मला मरू द्या मला, अशा काकूळतेने विनवण्या करू लागली. अशा काशीबाईंच्या पाठी आम्ही ठाम उभे राहिलो. तिचे आईबाबा झालो. मोठ्या आनंदाने तिचं बाळंतपण केलं आणि तिच्या गोजीरवाण्या लेकरास आम्ही दत्तक घेतलं. यशवंत. अब्रूच्या भयानं काशीबाईंसारख्या कित्येक महिला आहेत हे लक्षात आल्यानंतर शेठजींनी ठिकठिकाणी शाळांसोबतच आश्रमे सुद्धा काढली आणि ज्या स्त्रियांवरती अत्याचार होत असतील त्यांनी आमच्या बालहत्या प्रतिबंध गृहात येऊन बाळांत व्हावं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू, अशी 100 बाळंतपण आम्ही केली. आणि ती रांगणारी बालकं त्यांच्या दुडूदुडू धावणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं. पण 50 वर्षाची सोबत संपली होती. शेठजींची प्रकृती बिघडू लागली होती. अर्धांगवायूने त्यांची उजवी बाजू निकामी केली. पण त्याही अवस्थेत सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांनी स्वतःच्या डाव्या हाताने लिहिलेला धर्म, या ग्रंथलेखनांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मी रचनाही करू लागली. सुबोध रत्नाकर, ज्योतिबांची भाषणं ही शेठजींची गाजलेली भाषणं, या भाषणांवर माझा खूप मोठा परिणाम झाला. मी रचना करू लागले. एक रचना सांगते तुम्हाला. एकच शत्रू असे आपला, लढू भिडू पिटून तयाला, त्याच्याशिवाय शूर शत्रूच नाही, शोधून काढा मला ग बाई.
शोधलास का, पाहिलास का, विचार करून सांगते करा. नाव तयाचे ऐक भराभरा, बोललेच का, बोलतोच का, कबूलच का. सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीट रे, ऐक तयाचे. अज्ञान. कोल्हापूरची अंबाबाई शत्रूवर घाली छापा, काळ त्याचा ती होई रे, जेरी शत्रूला करून करी बेभान चढाई. कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाबाई शत्रूवर घाली छापा, काळ त्याचा ती होई रे, जेरी शत्रूला करून करी बेभान चढाई. न्हावून टाके रणभूमी शत्रू रक्ताने सारी, शत्रू रक्ताने सारी. चपलता विजयची जशी, तशीच कडाडे संहारी, तशीच कडाडे संहारी. पण 50 वर्षाची सोबत संपली होती. शेटजींची अर्धांगवायूमुळे शेटजींची प्रकृती खूप बिघडू लागली आणि शेवटी 28 नोव्हेंबर 1847ला शेटजी आम्हाला सोडून गेले. फक्त माझा जीवनसाथी म्हणून नाही, माझा वैचारिक साथीदार, माझा कार्याचा भागीदार, माझा आधारपट, माझी प्रेरणा, माझं सर्व काही आणि सर्वस्वही निपचित पडलं होतं. आणि त्याच अवस्थेत बाहेर कसली तरी गडबड सुरू होती. महादेव आणि सदबा प्रेताला खांदा कोणी द्यायचा, अग्नी कोणी द्यायचा, टिटवी कोणी धरायची म्हणून तावातावाने बोलत होती. आणि त्याही अवस्थेत मी त्यांना बजावून सांगितलं, यशवंत आमचा मुलगा आहे, मी त्याची आई म्हणून सांगते. मुलगा म्हणून सगळी विधी यशवंतच करेल, दुसरं कोणीही करणार नाही. आणि प्रेताच्या पुढे आम्ही मायलेकरं टिटवी हाती घेऊन मोठ्या नदीच्या काठी प्रेताला अग्निसुद्धा आम्हीच दिला. त्यानंतर सगळा विधी यशवंतानेच पार केला. आणि शेवटी खूप वर्षानंतर आमचं सगळं काही हरवलं होतं. माझं आकाश दुभंगलं होतं, जमीन दुभंगली होती, आकाश हरवलं होतं. आणि काही दिवसानंतर त्या गोष्टीचा मनात हुंकार न धरता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सुरुवात केली. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. गाठी येऊन लोक पटापटा मरत होती. आणि त्याही अवस्थेत मी यशवंताला धनकवडी आणि मांदवलीच्या मधल्यावर हॉस्पिटल बांधायला सांगितलं. प्लेग हा संसर्गजन्य होता, आज ना उद्या तो मलाही होणार होता. पण त्याही अवस्थेत मी लोकांना घरात जाऊन त्यांना उचलून आणि सगळ्या लोकांची तिथे देखभाल करी. आणि शेवटचं एक इंजेक्शन होतं. यशवंताने विचारलं, कोण घेईल हे इंजेक्शन? मग मी त्याला सांगितलं, यशवंता हा एक लेकरावर, यांनी अजून नीट दुनियाही बघितली नाही. माझं काय, मी वटलेलं झाड आहे, मी आज ना उद्या मी कोसळणारच. माझ्या आज्ञाधारक यशवंताने माझी आज्ञा पाळली. अश्रूने डबडबलेले डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले. आणि शेवटची लस त्याने त्या लेकराला दिली. पाहिलंच ना, फक्त एक मिनिट थांब, मला माझ्या सगळ्या वैचारिक साथीदारांना आठवू दे. साऊची सावित्री झाली, सावित्रीची सावित्रीबाई, सावित्रीबाईची सावित्री माई, ही कृत्यंतर आहेत माझी. म्हणना फक्त एक मिनिट, फक्त शेवटचा 1 मिनिट दे. शेठजी आपणही आला. यशवंता बघ ना, शेठजीही आले. यशवंता बघ, शेठजी आले. धन्यवाद.